महाराष्ट्राचं ज्या इलेक्शनकडे लक्ष लागलं होतं आणि जे स्वतःला महाराष्ट्राचे मी मोठा मंत्री आहे, महाराष्ट्रातलं 3 नंबरचं खातं माझ्याकडे सांगत होते, असे मंत्री ज्या गटामध्ये 7-8 दिवस पडून होते शेवटचे, जवळजवळ 5 सभा घेतल्या एका जिल्हा परिषद गटामध्ये, म्हणजे ग्रामविकास राज्याचा ग्रामविकास मंत्री आणि एका गटामध्ये 5 सभा घेतो, 2 दिवस शेवटच्या गटामध्ये आणि बुथला भेटी. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी असं घडलं नसेल. महाराष्ट्राचा एक मोठा दिग्गज मंत्री बुथला भेटी देत फिरत होता. असा गट अनिल देसाई एकटा नाही तर दोन्ही सदस्य घेऊन आम्ही जिंकून दाखवला आहे. मी पहिले सांगितलं होतं कुकुडवाड गट माझा आहे आणि मी कुकुडवाड गटाचा आहे. कोणी किती जरी काही ताकद लावली, कोणी किती जरी कुठलाही गैरवापर केला, सत्तेचा गैरवापर केला, 2-2 पोलीस गाड्या आमच्या मागे फिरत होत्या, आमच्या कार्यकर्त्यांच्या मागे रात्र फिरत होत्या, भांडणं मारामाऱ्या, बाहेरच्या गटातून कितीतरी माणसं आणली, कितीही ताकद लावली, पण शेवटी जनशक्तीच्या पुढं कोणाचं काही चालत नसतं. गाव करेल त्यापुढं राव काय करू शकत नाही. पण रावाला ही पहिला दणका आहे. ही खऱ्या अर्थानं नवीन विजयाची सुरुवात आहे आणि कुकुडवाड गट हा आमचा आहे, हे आम्ही एकदा सिद्ध करून दाखवू. खूपच अशी चुरशीची लढत झाली. पहिल्यापासून पाठीमागे पुढे असं मताधिक्य होत होतं, मागे पुढे जे मताधिक्य होत होतं, परंतु शेवटपर्यंत उत्कंठा वाढवणाऱ्या या लढतीत अनिल देसाई विजय झाले. बघा अनिल देसाईंचं या विजयामागचं गुपित काय आहे? आणि भावनेच्या भरामध्ये मला ज्या एकदम उत्साहामध्ये सांगता आलं नाही, पण खऱ्या अर्थानं आजचा जो विजय आहे आमचा सगळा, हा आम्ही स्वर्गीय आमचे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या चरणी अर्पण करतो आहे. अजितदादा आमच्यातनं गेले, पण माझ्या कुकुडवाड गटातल्या जनतेनं खऱ्या अर्थानं अजितदादांना घड्याळाला मतदान करून अजितदादांना श्रद्धांजली वाहिली आणि तीच अजितदादांना आमची खरी श्रद्धांजली आहे. दोघांच्या पाठीमागे होते. या दोघांच्यामुळेच मला विश्वास होता की वरकुडे मलवडी गणातले सर्व मतदार 100% माझ्या पाठीशी उभा राहतील आणि वरकुडे मलवडी गणात माझा विजय होईल. म्हणूनच मी सातत्याने सांगत होतो की वरकुडे मलवडी गणामध्ये मी 100% निवडून येणार आहे. यासोबत मागच्या वेळेस जे तानाजी काटकर सदस्य होते, पंचायत समिती सदस्य, आणि अनिल देसाईने यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी काम केलं. मला वाटतं संपूर्ण कारकिर्दीत मत हे पद न मिळाले ते एकमेव त्यावेळेसचे असतील. आता विद्या तानाजी काटकर त्यांच्या सुविधा पत्नी या ठिकाणी विजय झालेत. काय म्हणताय? मला एवढंच व्यक्त करायचं आहे की हा जिल्हा परिषद कुकुडवाड गट हा नेहमीच अनिल देसाई साहेबांचा राहिलेला आहे आणि तो आम्ही राखण्यात यशस्वी झालेला आहे. विरोधकांनी कितीही प्रयत्न केले, कारण स्वतः गोरेंचे भाऊच या गटात होते, त्यामुळे किती म्हणजे चुरशीची लढत असेल आणि क्षणोक्षणाला कशी उत्कंठा वाढत होती हे आम्ही सर्व अनुभवलं आहे. की ते आमच्यावर बोधरेशन आणलं गेलं हे आम्ही प्रत्यक्ष अनुभवलं होतं. पण आपलं फक्त शांततेत प्रचार चालू ठेवला आणि आम्ही ते एकच कारण आहे की आम्ही सरळ मार्गाने चाललो आणि हा विजय आहे ना सत्याचा आहे, दडपशाहीचा नाही. एवढंच या ठिकाणी राष्ट्रवादीचे युवा नेते पण आपल्यासोबत आहेत. प्रशांतजी विरकर, ते काय बोलतायत? हा विजय हा संपूर्ण मतदारसंघातल्या लोकांचा जो विजय आहे तो घराणेशाहीला दिलेली चपराक आहे. आज जर बघितलं तर मानकाटा विधानसभा मतदारसंघात घराणेशाहीच्या 3 सीटा होत्या, त्यातली 1 सीट ते कशा पद्धतीनं निवडून आली हे संपूर्ण सामान्य जनतेनं पाहिलंय. आणि 2 सीटा ज्या पराभूत केलेल्या आहेत ते सामान्य जनता विरुद्ध घराणेशाही आणि धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हा विजय हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि सर्वसामान्य जनतेचा हा विजय आहे. इथून पुढं ही भविष्यातील बदलाची नांदी ठरणार आहे आणि हे सर्व विजयी शिलेदार या भविष्यातल्या बदलाचे खरे शिल्पकार असतील, एवढंच सांगतो. या ठिकाणी भारत अनुसार जे वरकुटे मलवडी गणातून खरं तर ते पण उमेदवारी करण्यासाठी इच्छुक होते, परंतु आपल्या नेत्यासाठी त्यांनी आपली उमेदवारी माघारी घेऊन नेत्यासाठी ते लढलेले आहेत. बघूया भारत अनुसार काय या विजयाबद्दल म्हणतात. आम्ही सर्व कार्यकर्ते सांगत होतो हा अनिल भाऊ देसाईंचा कुकुडवाड गट आहे आणि हुकमी हक्का अनिल भाऊ देसाईंचा कुकुडवाड गट आहे. ही कुकुडवाड गटातली जनता पूर्णपणे ताकदीने अनिल भाऊ देसाई पाठीमागे उभं राहण्याचं कारण आहे अनिल भाऊ देसाई यांनी प्रत्येक सामान्य माणसाला नावानिशी ओळखणारा नेता आणि त्या माणसाचं काम करून दाखवणारा कामाचा नेता ही माणसं नक्कीच निवडून देतील असा आम्हाला ठाम विश्वास होता. त्यांनी विरोधकांनी किती ताकद लावली, किती वारीमाप जरी प्रयत्न केला असला आमच्यावर बर्डन आणण्याचा, तरी आम्ही कुठेही चुकलो नाही. खंबीरपणाने अनिल भाऊ देसाई आणि विक्रम शिंगाडे आणि विद्याताई काटकर यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणाने उभे राहून त्यांना विजय करून दाखवलं. एवढंच बोलतो आणि थांबतो. या ठिकाणी आता भारतानुसार म्हटले की कामाचा माणूस, आमचा कामाचा नेता, जसं की अजितदादा गेल्यानंतर लोक म्हणतात की कामाचा माणूस, तर या कामाच्या माणसाचा विजय झाला असं म्हणतात. तर शेवटचं काय सांगाल भाऊ?
आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची पार्टी, आमचे मंत्री आदरणीय मकरंदाबा पाटील आणि या राज्यसभेचे खासदार सन्माननीय नितीन काका पाटील यांनी सगळ्यांनी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने खरं पाठबळ दिलं आणि या पाठबळाच्या जोरावर या मान तालुका कुकुरवाड गटच नाही तर सगळ्या मान तालुक्यामध्ये आम्हाला खऱ्या अर्थानं विकासाचं हे करायचं. आमच्याकडे जे लोक बघतात ते कामाचं माणसून बघतात, आमच्याकडे लोक बाकी कशाने बघत नाहीत. त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये या मान मतदारसंघामध्ये जे जे काही प्रश्न प्रलंबित आहेत, जे जिल्हा परिषदच्या माध्यमातून सोडवण्यासारखे ते माध्यमातून सोडू, पंचायत समितीच्या माध्यमातून जे प्रश्न सोडवण्यासारखे ते आम्ही सोडू. मला पंचायत समिती सदस्य किती निवडून आमचे आलेत? 5 सदस्य निवडून आलेत. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अनिल देसाईने 3 टर्म विक्रम केलाय. ज्यावेळी 5 झालं आणि अनिल देसाई जिकडे आहे तिकडे चिठ्ठी निघाली, हा तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे आज मी आपल्या सगळ्यांना सांगेन, मानचा सभापती आणि उपसभापती हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच असेल आणि इतर कोणाचाही नसेल, हे तुम्हाला दिसेल चिठ्ठीवर सुद्धा. आणि अजून एक्झिट पोल सांगतात की भाजपची जिल्हा परिषद स्थापन सत्ता. एक्झिट पोलच्यावर मला माहित नाही. एक्झिट पोल इथं 0 सांगत होतं, मानतो ते एक्झिट पोलवर जाऊ नका तुम्ही. आता काय झालं माहिती आहे तुम्हाला? इथं मला वाटतं की 3 जिल्हा परिषद आणि 5 पंचायती निवडून आलेत आणि एवढं महाराष्ट्रातले बलाढ्य मंत्री असताना, त्यामुळे सातारा जिल्ह्यात सुद्धा आम्हीच सत्ता स्थापन करू सगळ्यांना बरोबर घेऊन. जिल्हा परिषदचा अध्यक्ष उपाध्यक्ष सुद्धा आमचाच असेल, आमच्या आघाडीचा असेल. मला माहिती आहे, मला पूर्ण खात्री आहे. काम तर करायचं आहे आणि कामापेक्षा आम्हाला नम्रपणे राहायचं आहे. गोरगरिबांची कधी मगरुरी, पैशाची, सत्तेची मस्ती आम्हाला कधी करायची नाही. ते न करता अत्यंत प्रामाणिकपणे सामान्य जनतेसाठी आयुष्यभर आम्ही काम करतो, एवढंच या निमित्तासाठी. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.